पूर्व पोलीस भरती स्वप्नाचा आणखी एक बळी. छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती दरम्यान 1600 मीटर 3 राऊंड पूर्ण आणि चौथ्या राऊंडमध्ये पोराला चक्कर येणे, पोरग घाटी नावाच्या रुग्णालयामध्ये दाखल होणे आणि तिथं डॉक्टरांनी मयत घोषित करणे. विनंती एकच आहे बाळांनो, भरती म्हणजे जीवन नाही, वर्दी म्हणजे पण जीवन नाही. आपल्याला उद्योग करता येईल, व्यवसाय करता येईल, काही करता येईल, पण जिवंतपणे आपल्याला आपल्या मायबापाला खांदा देण्याची वेळ येणं हे जगातलं फार मोठं वाईट आहे. त्या मायबापाने एक स्वप्न पाहिलं, लेकरू वर्दीवर येईल, ग्राउंडला चाललंय, 4दा फोन लावलाय, तू जेवलास का, ग्राउंड बरोबर झालंय का, आणि त्या मायबापाला त्याची बॉडी न्यायची वेळ यावं लागत असेल तर हे किती वाईट आहे. गोरगरिबाचं लेकरू स्वप्नासाठी पळते, अनेक ठिकाणी त्याला जेवणाची व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी त्याला झोपण्याची व्यवस्था नाही, कुठं त्याच्या नाश्त्याची व्यवस्था नाही, त्याला बसस्टँडवर, एखाद्या फुटपाथवर, एखाद्या हॉटेलच्या कडेवर, ग्राउंडच्या लाल मातीवर झोपावं लागते. काही जिल्ह्यामध्ये व्यवस्था झाली, पण काही ठिकाणी नेत्यांना तेवढा वेळ भेटला नाही. गरिबाचं लेकरू मरतंय, कोणाला काही घेणं नसते. हेच एखादा क्रिकेटर, त्यानं चौका मारला, मीडिया दाखवायला बेजार आहे. एखाद्या क्रिकेटरनं दुसऱ्या एखाद्या आहे ना पोरीला प्रपोज केला, ते दाखवायला मीडिया बेजार आहे. एखादा बॉल आहे ना कुठून कुठपर्यंत कोणत्या स्टेडियमवर गेला आहे, त्याच्यानंतर लोक कसे नाचलेत, भारत पाकिस्तानचा मॅच काय, पण देशातली बेरोजगारी, मरणारे युवक, ह्याच्याकडे मात्र मीडिया डोकायला देखील तयार नाही. विनंती आहे, एखादा अभिनेता मेला, दिवसभर ती न्यूज असती, पण छोटीशी एक बातमी एका वळीमध्ये आली आहे ना, बातमी होती पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान तरुणाचा मृत्यू. मरणारा गरीब हे म्हणजे तात्पर्य मरताना देखील तुमच्याकडे पैसा लागतो बरं. म्हणजे जर तुम्हाला मीडियानं उचलायचं असेल आहे ना, लोकांना तुम्ही माहीत हो द्यायचं असेल तर तुमच्याकडे पैसा लागतो. ही शोकांतिका या देशामध्ये. आणि म्हणून सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या की या देशात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागते, कळलं का. पण मी म्हणतो या देशात मोठं व्हायचं असेल आणि मेल्यावर लोकांना माहीत हो द्यायचं असेल तर तुमच्याकडे पैसा लागतो. मीडियाला विनंती आहे, 100 मीटरमध्ये आमच्या लेकराच्या आयुष्याला अक्षरशः प्रशासनानं घोडे लावले. 9000 पोरं एका दिवसा बोलवता, सकाळी 4ला बोलून दुपारी 2ला त्याला पळवायला लावता. थोडी एक माणुसकी आणा त्यानं त्याच्यावर दया करा ना. म्हणजे हे आज मरण पावलेलं पोरग आहे संग्राम शिंदे नावाचं, त्याच्या अगोदर ह्या पोरानं आत्महत्या केली. जर स्पर्धा परीक्षा जीव घेणे बनत असेल तर मग खऱ्या अर्थाने युवकांची बेरोजगारी तुम्ही कमी करताय का युवकांना डिप्रेशनमध्ये घालून जाणून बुजून तुम्ही मारताय, हा खरं सरकारला माझा प्रश्न आहे. हे पोरग आहे बीड पोलीस भरती दरम्यान काल का 4था राऊंड पूर्ण होणे आणि पोराचा मृत्यू होणे. हे पोरग आहे मुंबईला भरती होती, गावाकडं सराव करू लागलं, चक्कर आली, हेही पोरग मृत्यू पावले. दरवर्षी 5-10 पोरं पोलीस भरती दरम्यान मरतात. कोणत्या मीडियानं उचललं, कोणत्या मीडियानं विद्यार्थ्याची मुलाखत घेतली, पण पोलीस भरतीचे पोरं देखील एक लक्षात घ्या, तुमच्यात दम नाही रे. मी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मीडियाला बोलावलो, तुमची एकाची धमक समोर बोलायला होईना की नेमकं झालं काय त्या ठिकाणी. तिथं पोलीस प्रशासनात चुकलं नाही, ग्राउंड त्याचं 8:30ला झालं होतं, ते पूर्ण डिटेल पाहिलं मी, कळलं का. पण तुमचं काम त्या 100 मीटरच्या विरोधात तुम्हाला बोलायचं आहे. नाही मग मला मीडिया दिसायचं नाही, पहिली भरती आहे, तर मग केळ्या लोकांच्या भरोशावर लग्न करतो का. काँग्रेस सरनं आंदोलन करायचं, सर्व ठीक हो द्यायचं, तो फक्त भरती मारायची, नोकरी लागायचं आणि कोपऱ्यात नेऊन 100 हाणायचा का कार्यक्रम. मग तू यासाठी आम्ही बेजार व्हायचं तर तुझी जबाबदारी नाही का. 9000 पोरं एका दिवशी येतात, 9000 पोरं रस्त्यावर आले, मीडिया तुम्हाला उचलणार नाही, सरकारचा चेहरा मोहरा बदलणार नाही. पण तुमचं म्हणणं काय, आपल्याला काय घेणं नसलं पाहिजे, आपल्या अंगलट नाही आलं पाहिजे, आपण मीडियात दिसलो न पाहिजे, मग पहिलीच भरती आहे मग कॅरेक्टर निघलं पाहिजे, मी लागलो पाहिजे, समाज गेला उडत आहे ना, बाकीच्यावर अन्याय व्हायला ते मेलेच चालते, पण मोह चांगलं झालं पाहिजे है ना. आपलीच माडी आपलीच आहे ना, आपलीच माडी आपलीच गाडी ना, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. मी नोकरी लागलो पाहिजे, मला चांगली चुंगली दिसायला सुंदर पोरगी भेटली पाहिजे, सासरवाडी श्रीमंत भेटली पाहिजे, माझ्या गाड्या घोड्या घेतल्या पाहिजे, लोकांना लुटलं पाहिजे, पण समाजाशी मला काही धतुरा घेणं नाही. मग या भूमिकेनं मला सांगा तुम्ही लागसाल कसे. अरे तुम्हाला प्रशासनात जायचं, पोलीस व्हायचं, लोकांचं संरक्षण करायचं. इथं एखाद्या है ना इलिगल गोष्टीचा, इथं एखाद्या खोट्याचं तुम्हाला विरोध करता येत नसेल तर काय फायदा त्या प्रशासनात जाऊन. मी तिथं मीडिया पाठवून तुम्ही साधं 2 मिनिटं बोलू शकत नाही, तिथून पळून जाता. आणि काय केलं धतुरा तुम्ही सुधारणा करणार आहेत. फक्त स्वतःच्या घराची है ना रोजी रोटी आणि आपल्या घराचं चित्र बदलण्यासाठी समाज चुलीत बी गेला, तर या भूमिकेसाठी फक्त तुम्ही इकडे यायलेत.
मला वाईट वाटलं की तुमच्याबद्दल बोलून बी फायदा नाही. चला हाय धमाक तुमची 100 मीटर मार्क कट झालेत ना तुमचे. या परभणीला कुठं मोर्चा काढायचा सांगा मला पहिले भेटायला तुम्ही. मला 5000ची क्वांटिटी दाखवा तिथं. कुठं मोर्चा काढायचा काय करायचा पहा. हो द्या काँग्रेसला अटक. अरे धमक नाही ना. आम्ही विद्यार्थी दशेत होतो. आम्ही आंदोलनं केलेले आहेत. कळलं का. ते आता नाही. तुमचं म्हणणं आहे कोणतरी आंदोलन केलं पाहिजे सर्व ठीक झालं पाहिजे आणि तुला आयती पोळी खायला भेटली पाहिजे. नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना एक मोठा भाऊ म्हणून सांगायलो. जिथं तुमच्यावर अन्याय व्हायला त्या अन्यायाचा बिमोड करायचं शिका. त्याचं प्रत्युत्तर द्यायचं शिका. आणि भरती करत असताना जेव्हा अंगलट आले कळालं बाबा आपलं सिरियल आपल्याला साथ देणं. झक मारा बंद करा दुसऱ्या राज्यात चोऱ्या करा काही फरक पडत नाही. कळलं. पण मरू नका ना रे. अंतिम टप्प्यात तुम्हाला कळलं ना बाबा आता थांबतोच आपण मरतोच. थांबा. जिंदगी एकदाच आहे. जान है तो जहां है. हे नाही दुसरं काही करता येईल वेगळं काही करता येईल. आज पोरगं गेलंय माय बापाला त्या पोराची बॉडी न्यायची आहे. कळलं का. ज्या बापानं स्वप्न पाहिलं होतं पोरगं छत्रपती संभाजीनगरला लोहमार्गची भरती द्यायला गेले. कळलं का. ते बढियापैकी ग्राउंड करणारे येणाऱ्या काळात वर्दीवर आणणारे आपल्या घराचं चित्र बदलणारे. पण झालं काय सर्वच संपलं. त्या मायबापाचं सर्वच संपलं. आता या पोरानं नाही रिझल्ट आला. 5 वर्ष लेट. दुसरं नाही उद्योग व्यवसाय वडापावचा गाडा चहावाल्या लोकांनी मार्केट केलंय है ना. त्याच्यानंतर एवढे कापले तेवढे कापले. त्या लोकांनी पैसा कमवला. तुला काही वेगळं करता आलं असतं. मरणे हा पर्याय आहे का. बरं आपण मेलो म्हणजे समाज सुधारक विचारवंत आहे का आपल्या जयंत्या पुण्यतिथ्या करायला. लोक तुम्हाला विसरणार आहेत. माझं म्हणणं एखाद्या परिवारात एखाद्या एरियामध्ये एखाद्या गावात तुम्ही प्रगती करू शकणार तुम्हाला यश मिळणार म्हणून हे बांडगुळं भाऊकीतले भिकारचोड गावातले डायलॉग मारत असतील ताण देत असतील. एरिया चेंज करा पण तुम्ही जगा. ह्या जगात माय बापाला नाही भेटले चालते भाऊकीला नाही भेटले चालते गावात डबल नाही आले चालते पण कुठंतरी तुम्ही जिवंत असणं काळाची गरज आहे. कारण हा जन्म पुन्हा नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना भाऊ म्हणून सांगलो प्लीज विनंती आहे जेव्हा शरीर साथ देणं तिथं थांबायचं शिका. मरू नका. आणि महाराष्ट्रातल्या क्लासवाल्यांना त्याच्यानंतर ग्राउंडवरल्या कोच लोकांना विनंती आहे हे जे प्री वर्कआउट टर्माइन कळलं का. आणि पुन्हा काय आहे ते स्टेरॉइड ह्या अशा गोष्टीच्या आदती किंवा लेकराच्या संगतीत राहून अशा गोष्टीच्या संगत लावून याचा अतिरिक्त शरीरावर परिणाम होणार याची काळजी घ्या. आपण एका बुकीत कांदा फोडून भाकर आणि ठेसा खाणाऱ्या अवलादी आहोत. आपल्याला कुठल्याही वर्कआउटची प्रोटीनची कळलं का स्टेरॉइडची उत्तेजक दरव्याची गरज पडत नाही. एवढी गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे. म्हणून विनंती एकच आहे भरती करा ग्राउंड करा उन्हाची काळजी घ्या भरपूर झोप घ्या भरपूर पाणी प्या स्ट्रेस ताण तणावापासून दूर राहा. बढियापैकी ग्राउंड द्या. होत नसेल थांबा. हे नाही दुसरं काही वेगळं करता येईल. हे नाही दुसरं काही वेगळं करता येईल. आणि देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही. देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी लायक आहे. कदाचित देवानं तुमच्या नशिबात भरती नसेल तलाठी वसाल तलाठी नसेल ग्रामसेवक असाल ग्रामसेवक नसेल PSI असाल नाहीच काय झाला तर एक चांगलं माणूस असाल. कारण जगण्यासाठी समाधानाचे मार्ग एकच आहेत. कळलं का. चांगला माणूस होणं. तो चांगला माणूस व्हा. स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. एवढीच विनंती आहे भावांनो. मात्र जगणं महत्त्वाचं आहे. जान है तो जहान है. या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून ज्या लेकरांना भरतीच्या ग्राउंड दरम्यान मैदानावर स्वतः खाकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव गमवावा लागला त्या बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून इतर बाळांना विनंती आहे काळजी घ्या परिवाराची स्वतःची स्वप्नाची आणि त्याच्यापेक्षाही स्वतःच्या जीवाची. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.